आज सगळ्यांनी आजच्या मीटिंगच्या द्वारे कंप्लेंट बीजेपी हटाव मोदी सरकार यांचा निषेध केलेला आहे। त्या निमित्ताने आणि आमच्या अगदी पेन्शन फेडरेशन सर्व नाराज झालेले आहे। त्यामुळे आजच्या मीटिंगचा गोषवारा अगदी याच निमित्त मात्र तयार झाला। मित्रांनो, आज जी मीटिंग झालेली आहे राजू देशले साहेबांच्या अध्यक्षतेखाली जे काही ठराव पास झाले या ठिकाणी, त्या ठरावाची अंमलबजावणी येत्या लोकसभेच्या काळामध्ये आपल्याला सर्व मिळून करायची आहे। त्यातली सर्वात महत्त्वाचा ठराव पहिले की कामगार विरुद्ध धोरणाविषयी आपल्याला आवाज उठवायचा आहे। दुसरी गोष्ट, पेन्शनच्या संदर्भात 10 वर्ष बीजेपी सरकारनं जे काही फसवणूक केलेली आहे त्याचा उद्रेक करून आपल्याला बीजेपीला यावेळेस मतदान न करता बीजेपी हटाओ देश बचाओ ची घोषणा राहणार आहे। त्याचबरोबर या जोरवर इस देश में जो पेंशन की बात करेगा वही देश में राज करेगा, वो जो पेंशन की बात करेगा वही देश में राज करेगा ही महत्त्वाची घोषणा राहणार आहे। आणि संबंध भारतात आणि महाराष्ट्रात EPF 95 पेन्शनतर्फे बरेचसे उमेदवार पेन्शनची उभे केलेले, त्या सर्वांना सर्व सहकार्य करून आम्ही सर्व निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे। त्या दृष्टीने आज रूपरेषा ठरवली आहे आणि त्याची अंमलबजावणी आम्ही त्याच्या काळात करणार। नाशिक जिल्हा EPF पेन्शन फेडरेशनचा ओके। बीजेपी हटाओ देश बचाओ, बीजेपी हटाओ देश बचाओ।